ध्रुवाय नमः स्वाहा ध्रुवाय नमः स्वाहा ध्रुवाय नमः स्वाहा ध्रुवाय नमः स्वाहा देवानां भद्रासु प्रयुतानां निरभिनो निवर्तम् देवानां यशोकामना मनोकामना शक्ति तर चला इकडे मी मस्त असे पोहे बनवले. म्हटलं थोडासा नाश्ता वगैरे करून घेऊ, कारण की आमच्या जेवणाला खूपच वेळ होणार आहे त्याच्यामुळे. आणि एक बाजूला चहा सुद्धा ठेवलाय. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर आज आहे आजी त्यांच्या घराची वास्तुशांती. तर आम्ही तिकडे चाललोय. सकाळपासून नाश्ता वगैरे केला आत्ताच आम्ही, आणि आता चाललोय. ड्रेसेस घालून चालली, थोड्या वेळाने साडी वगैरे चेंज करेल मी. सो चलो जाऊन बघूया आपण. तर आम्ही आजीच्या घरी पोहोचलो होतो, आणि सकाळी सकाळी किती वाजलेले असतील, जवळपास 8:30चा टाईम असेल. तर गुरु पण आलेले होते. पूजा तर आदल्या दिवशीच रात्री मांडून गेलेले होते, कारण की पूजेच्या दिवशी लवकर पूजा सुरू करायची होती त्याच्यामुळे. तर पूजा सगळी काही आदल्या दिवशीच मांडून गेलेले होते. त्यानंतर मग इकडे मस्त अशी पूजा वगैरे चालू होती. अगदी पूर्ण शास्त्रोक्त पद्धतीने वास्तुशांतीची पूजा केली आहे. ती तुम्ही आपल्या व्हिडिओमधनं बघाच. ध्रुवाय नमः स्वाहा ध्रुवाय नमः स्वाहा ध्रुवाय नमः स्वाहा ध्रुवाय नमः स्वाहा. बिलाचं पान घ्या, तुपामध्ये बुडवा आहे. ओम अघोरेभ्यो सर्वेभ्यो सर्वेभ्यो नमस्ते स्वाहा. अघोरेभ्यो सर्वेभ्यो नमस्ते स्वाहा. इकडे मस्त असा प्रसाद बनतोय. आजीने प्रसाद बनवलाय. आजीच्या हाताने सुंदर असा. आणि आमची आजी बसली डायरेक्ट किचन वरती, आणि मस्त असा इकडे प्रसाद बनवलाय. छान असा. प्रज्ञाताई ते हलवायचं होतं म्हणून प्रज्ञाताई डायरेक्ट खुर्चीवर उभ्या राहून हलवत होत्या. तो व्हिडिओ काढायचा मिस झाला. चला, मस्त असा प्रसाद बनलाय. आणि एका बाजूला पूजा सुद्धा चालू आहे. हे बघा, इकडे पूजा पण चालू आहे. तर मग इकडे कलश वगैरे त्याची पूजा करायची असते. तर उंबऱ्याची पूजा करायची असते. मुख्य दरवाजाची आपली पूजा करायची असते. तर तेच इकडे चालू होतं. त्याच्यानंतर इकडे बाहेर तुळस ठेवलेली होती. सगळ्या सुवासिनी किंवा घरातले जेवढे काही असतील लोक, तर त्यांनी असं हळदी कुंकू लावायचं होतं तुळशीला, आणि फेरे मारायचे होते 7 किंवा 11. तर आम्ही तेच इकडे करत होतो. त्यानंतर सर्वांनी तुळशीची पूजा केली. मग उंबऱ्याची वगैरे पूजा केली. तर जसं काही ब्राह्मण सांगत होते तशा पद्धतीने आम्ही सगळ्यांनी पूजा वगैरे केली. यशोकामना मनोकामना शक्तीहीन श्रद्धाहीन भक्तीहीन त्यांना काही जेव वाटलं पाहिजे. त्यानंतर मग इकडे शिराई, तुळस आणि अजून देव वगैरे ठेवलेले होते. तर त्यांची 5 सुवासिनींनी हळदी कुंकू लावून पूजा करायची होती. त्यानंतर कुमारिकांना हळदी कुंकू लावायचं होतं. तर ते मी इकडे करत होते. बाकी सगळ्यांनी हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं. त्यानंतर छान असा गृहप्रवेश झाला. चक्र काढलं पाहिजे. चक्र असूरंतका चक्र देवता वर्धिन्य कलशाय नमः.
कलश आणि तुळस वगैरे जे काही असतं ते पूर्ण घरामध्ये फिरवलं, वरती खाली सगळीकडे ते फिरवावं लागतं, ते सगळं काही फिरवलं. त्यानंतर इकडे वास्तुपुरुषाची पूजा करायची होती, तर घरभरणीच्या दिवशी वास्तुपुरुष पूजतात आणि त्याची पूजा वगैरे करतात, तर तेच इकडे चालू होतं. तर त्याला नैवेद्य पण दाखवावा लागतो. मग आधी मामांनी पूजा वगैरे करून घेतली, त्यानंतर 5 सुवासिनींनी वास्तुपुरुषाची पूजा वगैरे करून घेतली. एक बाजूला तिकडे पूजा पण चालू होती आमची आणि एक बाजूला मी आणि प्रज्ञाताई आम्ही दोघी मिळून मस्त अशी रांगोळी काढत होतो. हवा तर खूप होती, त्याच्यामुळे सगळी रांगोळी आमची उडून जात होती, पण आम्ही खूप प्रयत्न करून रांगोळी काढली कशी तरी थांबून, कारण की हवाच इतकी होती तर पूर्ण रांगोळी उडून जात होती. पण अशी सिंपल वगैरे अशी काढली आम्ही मस्त. त्यानंतर मग सगळी पूजा वगैरे झाली होती. त्यानंतर मग घरात सगळ्यांनी आरती वगैरे केली. आजीचा प्रसाद करून झाला आणि आता आजी मस्त गरमागरम जिलेबी बनवते. हे बघा मस्त अशी गरमागरम जिलेबी सोडू नको. हा हे बघा आजीची मस्त इकडे गरमागरम जिलेबी चालू आहे. बाकी स्वयंपाक चालू आहे, गरमागरम पोळ्या वगैरे सगळं. सगळी पूजा छान अशी झाली मस्त. त्यानंतर आरती वगैरे झाली, तर एका बाजूला स्वयंपाक पण चालू होता आणि इकडे सुवासिनींना जेव घालायचं होतं. नव्या घरात पहिले सुवासिनी जेव घालावं लागतात, तर त्यासाठी इकडे 7 सुवासिनी बसवल्या होत्या, तर त्यांचे मी इकडे पाय वगैरे धुवून हळदी कुंकू वगैरे लावलं त्यांना. त्यानंतर त्यांचं ओटीभरण केलं. मग सुवासिनींचं जेवण, सुवासिनींसाठी मस्तपैकी पुरणपोळीचं जेवण होतं आणि बाकी पाहुणे मंडळींसाठी मस्तपैकी अशी वाटाणा बटाट्याची भाजी, भात, चपाती, पापड आणि वरण भात आणि स्वीटमध्ये मस्तपैकी गरमागरम जिलेबी होती. तर सगळ्यांचं जेवण वगैरे मस्त झालेलं आहे. राम 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 करा. श्रीचे मित्र आहे. चलो इकडे बाकी बायकांचं जेवण वगैरे चालू आहे. काही वरती बसले, काही मध्ये, जसं ॲडजस्ट होईल तसं. तर इकडे माणसांचे जेवण वगैरे चालू होते, खाली वरती असं काही. मग सगळे पाहुणे मंडळी येत जात तर होतेच. त्यानंतर मग आम्ही जरा फ्री झालो होतो, त्याच्यामुळे आम्ही सगळे इकडे बसलो होतो गप्पा मारत. बाहेर सगळे रिलेटिव्ज वगैरे येत होते, तर मस्तपैकी इकडे गप्पा वगैरे मारत होतो. त्याच्यानंतर मग मम्मी पप्पा ते आले, तर मामाने त्यांना शॉल टोपी वगैरे टाकली आणि त्याच्यानंतर मग मस्तपैकी आम्ही चहा वगैरे बनवला.
मस्तपैकी सगळ्यांसाठी मी चहा ठेवलाय. दूध इकडे गरम होते, मस्त चहा ठेवला इकडे. तर चला मस्तपैकी घरभरणीचा कार्यक्रम झालेला आहे आणि बाहेरून घराचा लुक असा काही दिसतोय बघा. मस्त सगळ्या लाईट वगैरे लावून दिलेलं आहे. इकडे सगळ्या सुवर्णाताई आई त्या हाय हाय कर रुपये हाय. तर चला अशा प्रकारे मस्तपैकी आजी त्यांच्या घराचा वास्तुशांतीचा प्रोग्राम झालेला आहे. आजी घरभरणी तुमची खूप छान अशी झाली आणि अभिनंदन तुमचं नवीन घर झाल्याबद्दल सगळ्यांचं. शेवट अभिनंदन. हा शेवट घरी निघायच्या वेळेस. चला बाकी सगळ्यांचे जेवण झाले, आता आम्ही चाललोय घरी. हॅलो 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 हॅलो. तर चला अशा प्रकारे खूप छान असा वास्तुशांतीचा प्रोग्राम झाला. त्यानंतर मग आम्ही निघालो होतो घरी. आई तिथेच थांबणार होत्या. तर खूप छान असा झाला. बाकी जास्त मला जितकं शूट घेता आलं तितकं मी घेतलं, कारण की आम्ही सगळेजण कामात होतो, त्याच्यामुळे जास्त काही व्हिडिओ पण काढता नाही आला. पण जेवढं जमलं तेवढं घेतलं. त्याच्यानंतर मग आम्ही घरी गेलो आणि आमचे लुक पण छान होते, म्हणजे आम्ही साड्या वगैरे वेअर केले होते, पण ते पण व्यवस्थित मला दाखवता नाही आलं. चलो इथेच व्हिडिओची एंड करते आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.